नमस्कार मुलांनो, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. आज मराठी विषयाचा उपयोजित लेखनातला जाहिरात लेखन हा भाग बघायचा आहे. व्यवस्थित नीट सिस्टमॅटिक वेमध्ये समजून घेऊ. तुम्हाला एक्झाममध्ये 5 मार्कांसाठी जाहिरात पडणार आहे आणि हे 5 मार्क तुम्ही सहज 10 मिनिटांमध्ये किंवा त्याच्यापेक्षा कमी वेळेमध्ये मिळवू शकता. आणि जेणेकरून मराठी विषयाला जो टाईम मॅनेजमेंटचा प्रॉब्लेम आहे ना, तो काही प्रमाणात सॉल्व्ह होऊन जाईल. चलो बघायचं. पण त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवरती फर्स्ट टाईम असाल तर नक्की सबस्क्राईब करा. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ एंडपर्यंत बघा आणि तुमचे 5 मार्क फिक्स करून टाका. आता जाहिरात लेखन करताना कुठल्या कुठल्या प्रकारे जाहिरात येते पहिलं ते समजून घ्या. बघा, या ठिकाणी मी 2 पॉईंट हायलाइटेड केलेले आहेत. का केलेत ते पण सांगतो, समजून घेऊ अगोदर. शब्दांवरून जाहिरात लेखन असतं, म्हणजे काही शब्द दिलेले असतील 3-4 ते समजून घ्यायचे, त्यांच्यामधली इंटरलिंक समजून घ्यायची आणि जाहिरात करायची. त्यानंतर कधी कधी जाहिरात दिलेली असेल त्यावरून कृती करायची असेल, विषय दिलेला असेल विषयावरून जाहिरात करायची असेल, जाहिरात दिलेली असेल तिला अधिक आकर्षक पद्धतीने करायचं असेल, किंवा कलात्मक सर्जनशील रीतीने आकृत्या दिलेल्या असतील आणि आकृत्यांचा वापर करून आपल्याला जाहिरात लेखन करायचं असतं. हे सगळे टाईप्स तुमच्या बोर्ड एक्झाममध्ये आहेत. परंतु आत्तापर्यंत बोर्डाने फक्त शब्दांवरून आणि विषय देऊनच जाहिरात विचारलेली आहे. त्यामुळे पॅनिक होऊ नका, तुम्हाला सुद्धा जाहिरात लेखन याच पद्धतीने पडणार आहे. मग आता जाहिरात लेखन करताना सगळ्यात महत्त्वपूर्ण गोष्ट ही आहे की आपल्याला जर आउट ऑफ मार्क पाहिजे असतील तर आपल्या जाहिरातीमध्ये काही अशा गोष्टी आल्या पाहिजेत जेणेकरून आपल्याला आउट ऑफ मार्क मिळतील, म्हणजेच 5 पैकी 5 मार्क मिळतील. मग आता हे 6 पॉईंट्स आहेत, नीट 1 बाय 1 समजून घेऊ. बघा, सगळ्यात पहिलं आपल्याला सुभाषिते, सुवचने, सुप्रसिद्ध कवितेतल्या गाण्यातल्या ओळी वापरायच्यात. काव्यमयतेचा अभ्यास करणाऱ्या ओळीसुद्धा यूज करायच्यात. ह्यालाच काय बोलतो आपण इंग्लिशमध्ये टॅगलाईन. तुम्ही ते जाहिरातीमध्ये बघितलं असेलच ना, निरमा पावडरची जाहिरात असते, नंतर ते घडी डिटर्जंटची जाहिरात असते. प्रत्येकाला त्यांची एक टॅगलाईन आहे. प्रत्येकाने ती टॅगलाईन वापरली जाते, ॲडव्हर्टाईजसाठी ते वापरतात. एक्झॅक्टली आपल्याला सुद्धा ज्या गोष्टीची जाहिरात करायची आहे त्याच्यासाठी एक व्यवस्थित टॅगलाईन लिहायची. जर तुम्हाला टॅगलाईन लिहिता नसेल येत तर त्याच्याऐवजी तुम्ही त्या रिलेटेड एखादं कवितेतली ओळ लिहू शकता, एखादं गाणं लिहू शकता, सुप्रसिद्ध गाणं लिहू शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे. पण तशी ओळ लिहिणं खूप जास्त गरजेचं आहे, कारण ते एक अट्रॅक्शन तयार करेल आणि एकदा का ते आकर्षण तयार झालं की आपले मार्क फिक्स झाले म्हणून समजा. त्यानंतर लक्ष वेधून घेणारे शब्द वापरायचे, जसं की धमाकेदार सेल, एकावर एक फ्री, 70% सूट. आता हे तर तुम्ही आजूबाजूला बघितलं असेलच, बरोबर. आता दिवाळी वगैरे झाली, न्यू इयर झालं, जे काही ऑनलाईन शॉपिंगवरती जे सेल्स असतात त्याच्यावरती हे शब्द हमखास वापरलेले तुम्हाला दिसतात. मग एक्झॅक्टली आपल्याला सुद्धा तेच वापरायचे. नंतर अलंकारिक आणि काव्यमय प्रभावी शब्दरचनेचा वापर करायचा. जाहिरात कमीत कमी शब्दामध्ये पाहिजे. अजिबात खूप जास्त शब्द लिहू नका, जास्त डिटेल एक्सप्लेनेशन करत बसू नका. 4 ते 5च मुद्दे ठेवायचे, 4 ते 5च मुद्दे व्यवस्थित लिहायचे आणि त्या मुद्द्यांना अनुसरूनच आपल्याला जाहिरात करायची आहे. नंतर जर चित्र काढता आले तर एकदम बेस्ट, एकदम व्यवस्थित होऊन जाईल. म्हणजे जर तुम्हाला काहीतरी पुस्तकालयाची जाहिरात करायची असेल तर तुम्ही पुस्तकाचे चित्र काढू शकता, त्याच्याबद्दल काही प्रॉब्लेम नाही येणार. पण जर तुमची चित्रकला चांगली असेल तरच काढा, नाहीतर नका काढू. त्यानंतर शेवटी महत्त्वाचा मुद्दा ते म्हणजे जाहिरात संपल्यानंतर, म्हणजे जेव्हा आपण प्रॉपर व्यवस्थित लिहू तेव्हा एंडिंगला बॉक्स करून आपल्याला संपर्क स्थळाचा पत्ता, संपर्क क्रमांक म्हणजेच मोबाईल क्रमांक, ईमेल ID यांचा उल्लेख स्पष्ट करता आला पाहिजे आणि तो स्पष्टपणे दिसला पाहिजे. मुद्दे समजले? चलो आता तुम्हाला एक्झॅक्टली एक जाहिरात दाखवतो कशी असते. बघा, मार्च 2022 आणि मार्च 2025 मध्ये सरळ विषय दिला होता, योगासन वर्गाची आकर्षक जाहिरात करा. आता काय केलं बघा, जाहिरात दिसते समोर. 1 बाय 1 आधी सुरुवातीला पूर्ण जाहिरात बघा, 1 बाय 1 त्यातले टॉपिक तुम्हाला समजून सांगतो. आता ह्याच्यामध्ये ही जी पहिली ओळ आहे हे काय, एक सुभाषित आहे. योगासन वर्गाची जाहिरात करायची होती ना, मग योगासनाच्या रिलेटेड एक सुभाषित लिहिलं. आता असंच लिहिलं पाहिजे असं काही नाही आहे, तुम्ही तुमच्या पद्धतीने लिहू शकता. कसं लिहिलं आहे बघा, व्यायामत लभते स्वास्थ्यम दीर्घायुष्यम बलम सुखम. आता हे काय झालं, योगाच्या रिलेटेड एक टॅगलाईन आली, एक सुभाषित आलं. त्यानंतर जे योग अभ्यास केंद्र होतं म्हणजे संजीवनी योगाभ्यास केंद्र ते लिहिलं. त्यानंतर टॅगलाईन पाहिजे होती, आजच आपले आरोग्य सुधारूया, टॅगलाईन पण लिहिली. आणि जे मेन आपल्या केंद्राचं नाव होतं त्याला मस्तपैकी असा बॉक्स करायचा, म्हणजे ते हायलाईट होऊन जाईल. नंतर जी योग अभ्यास केंद्राची वैशिष्ट्ये होती महत्त्वाची ती पहिली लिहा, नंतर कमी महत्त्वाची ती खाली लिहा. आता महत्त्वाची आणि कमी महत्त्वाची म्हणजेच काय, त्याचं आपण जाहिरातीमध्ये बघतो बघा. पहिले मेन पॉईंट सांगतात जे लोकांना अट्रॅक्ट करतात, जे लोकांना ते प्रोडक्ट घेण्यासाठी प्रवृत्त करतात. जसं की ह्या ठिकाणी आपल्याला त्या अभ्यास केंद्रामध्ये लोकांनी ॲडमिशन घेतलं पाहिजे. मग असे काही
पॉईंट्स मेन्शन करायचे जेणेकरून ते लोकांना आकर्षित करतील. जसं की बघा, तज्ज्ञ अनुभवी शिक्षकांकडून शास्त्रोक्त मार्गदर्शन, त्यानंतर वातानुकूलित खोल्यांची सोय, आसन, प्राणायाम, ध्यान यांचे प्रशिक्षण, माफक शुल्क. हे महत्त्वाचे 4 पॉईंट झाले ह्या योग अभ्यास केंद्राचे. कळलं नक्की? त्यानंतर कमी महत्त्वाचे पॉईंट्स म्हणजेच काय, स्त्री पुरुषांसाठी वेगळ्या वर्गाची सोय, विशिष्ट आरोग्यविषयक समस्यांसाठी खास वर्ग, ज्येष्ठ नागरिकांसाठी खास सवलत. असे 6 ते 7 पॉईंट लिहा. जास्त अजिबात लिहू नका. जास्त लिहिलं ना की ते काहीतरी वेगळं दिसतं. त्यामुळं 7 ते 8 पॉईंट खूप झाले, तेवढेच पॉईंट लिहा. त्यानंतर ह्या ठिकाणी बघा, व्यवस्थित गोल करून काय केलं आहे मेन्शन, की कधीपासून तो योग वर्ग सुरू होत आहे, सगळं काही मेन्शन केलं आहे. तुम्ही या ठिकाणी सूट वगैरे पण लिहू शकता किंवा किंमत पण लिहू शकता, मासिक शुल्क आहे असं तुझं मेन्शन तुम्ही करू शकता. त्यानंतर योगा वर्गाची जी काही वेळ होती ती देखील मेन्शन केली व्यवस्थित. नंतर शेवटी नाव नोंदण्यासाठी जो काही संपर्क करायचा आहे त्यासाठी जसं मी अगोदर बोललो होतं बघा, आपल्याला पत्ता, संपर्क क्रमांक, मोबाईल नंबर, ईमेल आय डी लिहिणं गरजेचं आहे. मग ते सगळे पॉईंट्स खाली या ठिकाणी व्यवस्थित मेन्शन केले आणि अशा पद्धतीने तुमची जाहिरात दिसली पाहिजे. बघा, काही चित्र वगैरे काढले का, नाही काढलं, पण एक प्रॉपर इंट्रोडक्टरी लाईन आली, त्यानंतर त्या केंद्राचं नाव आलं, एक टॅगलाईन आली, त्या केंद्राची वैशिष्ट्ये आली, गोल करून कधी सुरू होणार आहे ते सांगितलं, त्यानंतर वेळ कशी असणार आहे ते सांगितलं, नंतर संपर्क कसा केला जाईल त्या सगळ्या गोष्टी मेन्शन केल्या. हे सगळे जर पॉईंट तुमच्या जाहिरात लेखनामध्ये असतील तर तुमचे 5 पैकी 5 मार्क पक्के तर समजा, 1 सुद्धा मार्क हलत नाही. कळलं नक्की? शुअर? प्रत्येकाला समजलं? अजून एक जाहिरात दाखवतो बघा. मार्च 2024 मध्ये संगणक प्रशिक्षण वर्गाची जाहिरात करायची होती. संगणक प्रशिक्षण वर्गाचं नाव लिहिलं, त्यानंतर एक टॅगलाईन आली, चला शिकूया संगणक. एवढी सिंपल जरी तुम्ही केली ना तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. माझा संगणक केंद्रामध्ये काय असतात तर कोर्सेस असतात. म्हणजे काही उपलब्ध कोर्सेस होते ते 5 कोर्सेस लिहिले. त्यानंतर त्यांची जी वैशिष्ट्ये असतील ती सगळी वैशिष्ट्ये या ठिकाणी मेन्शन केली, जसं की सोयीस्कर वेळा, इंग्रजी मराठीतून प्रशिक्षण, तज्ज्ञ शिक्षक वर्ग, ऑनलाईन परीक्षेची सुविधा उपलब्ध, वातानुकूलित प्रशस्त जागा, फ्री इंटरनेट सेवा, या सगळ्या गोष्टी काय केल्या या ठिकाणी मेन्शन केल्या. आता ह्या गोष्टी मेन्शन केल्यानंतर काय होतं तर जाहिरात ही व्यवस्थित आणि टापटीप दिसते. नंतर एंडिंगला काय केलेलं आहे तर व्यवस्थित जे संपर्क क्रमांक आहे त्या सगळ्या गोष्टी मेन्शन केल्या. अशा प्रकारे तुम्ही जाहिरात लिहिली तर तुमचे आउट ऑफ मार्क फिक्स म्हणूनच समजा. कळलं? जाहिरात लेखन कसं करायचं कळलं? व्हिडिओ एंडपर्यंत बघितला, थँक्यू सो मच. आता नेक्स्ट टॉपिक कुठला पाहिजे ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ कसा वाटला हे देखील सांगा. तुम्ही कमेंट केल्यानंतर मोटिवेशन येतं आणि पुढचा व्हिडिओ करायला अजून एक स्फुरण येतं. ठीक आहे, चलो नक्की करताल. आता त्याच्या अगोदर अजून एक गोष्ट समजून घ्या. आपल्या चॅनलवरती मराठीचा प्रिपरेशन प्लॅन ऑलरेडी आलेला आहे, पत्रलेखन आलेलं आहे, नंतर बातमी लेखन आलेलं आहे, जाहिरात लेखन हे आत्ता तुम्ही बघितलेलंच आहे, त्यानंतर कवितांचं प्रिपरेशन कसं करायचं ते देखील आलं आहे, त्यानंतर सोबतच व्याकरणाचे 2020 पासून ते 2025 पर्यंतचे सगळे प्रश्नाचा एक व्हिडिओ केलेला आहे. ते देखील व्हिडिओज नीट बघून घ्या. डिस्क्रिप्शनमध्ये त्या प्लेलिस्टची लिंक तुम्हाला मिळून जाईल. व्यवस्थित व्हिडिओज बघा, व्यवस्थित प्रिपेअर करा. काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा. बाय बाय, ऑल द बेस्ट.